नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो. सध्या रोजी सर्व साखर कारखाने चालू आहेत, ऊस तोडणीला चालू आहेत. पहिल्या दुसऱ्या वर्षी लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस कटिंग होऊन आता सध्याला चालू आहेत. अनेक शेतकरी पहिल्या दुसऱ्या वर्षाचा ऊस कट होऊन गेल्यानंतर जमिनीची ताकद वाढवण्यासाठी, जमिनीची सुपीकता उत्पादकता चांगली टिकून राहण्यासाठी पाचट तसंच ठेवत आहेत. त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना ज्यांना ऊस ठेवायचा आहे त्या शेतकऱ्यांनी पाचट ठेवलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ऊस कट केल्यानंतरनं पाचट हे तसंच ठेवायला पाहिजे. अनेक शेतकरी ऊसाचं पाचट हे जाळत असतात, तर आपण ऊसाचं पाचट न जाळता पाचट तसंच ठेवायला पाहिजेत. सुरुवातीच्या 40-45 दिवस पाचट ठेवताना किंवा त्याचे एक व्यवस्थापन करताना, ऊसाच्या मशागती करताना थोडा त्रास होतो, पण सुरुवातीच्या 35-40-50 दिवसापर्यंत थोडा त्रास झाला तरी चालेल. पण आपण ऊसाचं पाचट न जाळता ते तसंच ठेवायला पाहिजे. जमिनीची ताकद वाढवण्यासाठी, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवण्यासाठी, जमिनीची सुपीकता उत्पादकता वाढवण्यासाठी, जमिनीमध्ये कडकपणा, टणकपणा, चोपणपणा हा कमी करण्यासाठी, त्याच प्रमाणामध्ये जमिनीमध्ये जीवाणूंचं प्रमाण वाढण्यासाठी आणि जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता होण्यासाठी आपल्याला मुळात सेंद्रिय कर्बाची ताकद वाढणं गरजेचं आहे. आणि एकमेव आपल्याला असं आहे की पाचट जर आपण ठेवलं म्हणजे एका एकरमध्ये 10 ट्रॅक्टर शेणखत टाकणे आणि एका एकरमध्ये जर पाचट आपण जर ठेवलं म्हणजे 20-22 कांड्यावरला जर आदल्या वर्षीचा जो ऊस असेल त्या 20-22 कांड्याचा ऊस त्याचं जर पाचट आपण जर बघितलं तर हे भरपूर पाचट निघतंय. जर 20-22 कांड्याच्या ऊसाचं पहिल्या वर्षीचं दुसऱ्या वर्षीचं जर पाचट आपण जर ठेवलं तर 30-35 बैलगाड्या किंवा 10 ते 12 ट्रॉयला शेणखत टाकण्या इतकी ताकद ह्या एकट्या पाचटामध्ये आहे. आणि एवढं जर शेणखत आपल्याला विकत घ्यायचं म्हटलं तर हे आपल्याला शक्य नाही. म्हणून पाचट आपण हे ठेवायला पाहिजे. ऊसाने सर्वात जास्त जमीन ही खराब होत असते, पण ऊसाचं पाचट आपण जर पहिल्या 2, 3, 4 वर्षामध्ये जर ठेवलं तर आपल्या जमिनीची ताकद ही भरपूर चांगली वाढली जाते. एकंदरीत जमिनीचा pHही चांगला सुधारला जातो, त्यामुळे जमिनीत दिलेल्या खतांची उपलब्धता वाढली जाते आणि जमिनीची ताकद चांगली सुधारल्यामुळे आपल्याला यील्ड पण जास्त येते. मग आपण ऊसाचं पाचट ठेवत असताना त्या ऊसाचं व्यवस्थापन कसं करायचं आपण हे पाहणार आहेत. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्यावेळेस हार्वेस्टर मशीननी ऊस जातो त्यावेळेस सर्व पाचट तसंच जमिनीवर राहते. त्याचप्रमाणे अनेक शेतकरी मजुराच्या सहाय्याने ऊस कट करतात, त्यावेळेस पाचट जर तसंच ठेवलं पाचट जे निघतंय हे आपण आपल्या पाचट कुटी मशीनच्या सहाय्याने ते आपण बारीक भुगा त्याचा करून घ्यायला पाहिजे. पण पाचट जाळायला नाही पाहिजे. पाचट आपण कुटी करून घ्यायला पाहिजे. कुटी केल्यानंतर एक 7, 8, 10 दिवस ते तसंच ठेवायला पाहिजेत. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी काय करतात की जे पाचट आहेत ते पाचट बेडवरलं पाचट हे खाली घेत असतात. आपण जर इथं जर बघितलं, इथं काय केलेलं आहे, हा जो मेन बेड आहे म्हणजे जो आपण 5 फूट 6 फुटावर जो ऊस असतो या 5 ते 6 फुटाच्या बेडमधला आपल्या बेडवरला पाचट आहेत हे सरीमध्ये घेतात. शेतकरी मित्रांनो, हे जे बेडवरलं जे पाचट आहेत जो 1-1.5 इंच त्याचा थर आलेला आहे, हा थर तसाच ठेवायचा आहे, आपल्याला तो खाली घ्यायचा नाही. अनेक शेतकरी काय करतात की बेडवरलं जे पाचट आहेत हे सरीमध्ये ओढतात ह्या पद्धतीने. तर शेतकरी मित्रांनो, हे असंच ठेवा. याचा बेनिफिट आपल्याला काय मिळतो शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आपण बेडवर जर पाचट जर असंच ठेवलं तर आपल्याला जेवढी एकरी ऊसाची संख्या किंवा फुटव्यांची संख्या जी पाहिजे तेवढी मेंटेन होते. ज्यावेळेस आपण पाचट ठेवतोय, पाचट ठेवल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला सुरुवातीला स्प्रिंकलरच्या सहाय्याने कमीत कमी 8 ते 10 तास आपल्याला पाणी देता आलं पाहिजे. हे पाणी दिल्यानंतर हे पाचट जे वर थोडं आलेलं असतं हे थोडं बसलं जातं, म्हणजे त्याचा थर हा 1 ते 2 इंचा एवढा त्याचा थर होतो. हा थर झाल्यानंतर ते पाण्याने तो खालचा बेड चांगला भिजून येतो आणि मुळ्यांच्या कक्षामध्ये पाणी गेल्यानंतरनं ह्या ऊसाला कोंब फुटायच्या अगोदर पांढरी मुळी फुटली जाते आणि पांढरी मुळी फुटल्यानंतर ऊस फुटून येतो. शेतकरी मित्रांनो, जेवढे सशक्त ऊस आहेत, जेवढे सशक्त डोळे आहेत हे चांगले फुटले जातात आणि हे पुन्हा फुटव्यांमध्ये त्याचं रूपांतर होतं आहे. आपल्याला एका एकरला साधारणतः 65 ते 70 हजार फुटव्यांची संख्या पाहिजेत आणि 40-45 हजार ऊसाची संख्या पाहिजे. शेतकरी मित्रांनो, जर आपण हे पाचट बाजूला काढलं, त्यानंतर त्याच्या मशागती करायला चालू केल्या आणि त्यानंतरनं आपण सुरुवातीलापासून जर त्याचं नियोजन व्यवस्थित केलं नाही तर आपला 3-4 महिन्यापर्यंत फक्त 3 ते 4 फुटापर्यंत ऊस वाढला जातो. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या,
जोपर्यंत सूर्यप्रकाश जमिनीवर पडतो तोपर्यंत पिकाला फुटवे हे भरपूर होत असतात. म्हणजे जोपर्यंत सनलाईट हा तुमच्या ह्या बेडवर पडतो तोपर्यंत ऊसाला भरपूर फुटवे होतात आणि ज्यावेळेस ऊस उंच वाढून याची सावली जमिनीवर पडते त्यावेळेस त्याला फुटवे होणे बंद होतात. कदाचित आपल्याला पाणी जर कमी पडलं किंवा आपण खताचे डोस केले नाहीत, जर दुर्लक्ष जर झालं तर 2.5-3-4 महिन्यापर्यंत फक्त 3 फुटापर्यंतच ऊस वाढतो. म्हणजेच काय, ह्या कालावधीमध्ये ऊसाला फुटवे भरपूर होतात. म्हणून मला सांगायचं काय की आपण जसा ऊस नवीन लागवड करतो, लागवड केल्यानंतर 2-2.5-3 महिन्यामध्ये ऊस उंच जातो, ठराविक फुटवे असतात, तेवढेच फुटवे जमिनीतून अन्न पाणी घेतात आणि एक डायरेक्टली ते वर जातात. पण खोडव्यामध्ये काय होतंय की आपण पाचट खाली घेतल्यामुळं फुटवे भरपूर होतात. फुटवे भरपूर झाल्यानंतरनं ते अन्न पाणी घेण्याची स्पर्धा करतात जमिनीमधून आणि त्यामुळं ते कुपोषित राहतात, गुडघ्यापर्यंत येतात, कमरेपर्यंत येतात आणि जिरून जातात. त्याच्यात ते 10 ते 12% ऊस हे ऊसामध्ये रूपांतर होतात. म्हणून माझं एक सांगणं आहे अनेक शेतकऱ्यांनी, आणि तुम्ही एक प्रयोग करा. मी गेल्या 5-6 वर्षापासून हा प्रयोग शेतकऱ्यांना करायला लावतोय. ज्यावेळेस आता तुमचा ऊस तुटून जातोय, आता हा 8 एकर ऊस तुटून गेलेला आहे, तुम्ही 9 ते 10 सऱ्यांचा ज्या सऱ्या आहेत किंवा बेड आहेत याचं पाचट सगळं हे खाली घेतल्याप्रमाणे सगळं खाली घ्या सरीमध्ये आणि मग त्यानंतर मशागत करा. म्हणजे बेडवरलं पाचट सगळं खाली काढून घ्या आणि त्यानंतर बाकीच्या ज्या उरलेल्या 80% जे सऱ्या आहेत ते तशाच ठेवा. शेतकरी मित्रांनो, त्या 5-6 सऱ्यांना फुटवे भरपूर होऊन जाईल. अगदी फोटो काढण्यासारखा तो ऊस होऊन जातो. पण एवढे फुटव्यांची संख्या जास्त निघते की पुढं परिणामी ते अन्न आणि पाणी व्यवस्थित न मिळाल्यामुळं आणि त्याला जागा न मिळाल्यामुळं ती जिरून जातात आणि ठराविकच ऊस फक्त ऊसात रूपांतर होतात. तिथं यील्ड आपल्याला कमी येतं आहे आणि ज्या सऱ्यांमध्ये तुम्ही पाचट तसंच ठेवलेलं आहे त्या सऱ्यांवरती आपल्याला फक्त 65 ते 70 हजारच ऊसाची संख्या आपल्याला भेटली जाते आणि म्हणजे फुटव्याची संख्या भेटली जाते. म्हणजे 40-45 हजार ऊसाची संख्या म्हणजे ऊसात रूपांतर होते आणि एवढी संख्या आपल्याला भेटल्यामुळं एक ऊस आपला सहज 1 ते 1.5 ते 2 किलोपर्यंत होतो आणि खोडवा ऊस असेल तर 60-62 टनापर्यंत त्याचा ॲव्हरेज आपल्याला भेटला जातं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच पद्धतीने याच्यावरती तुम्ही पाचट ठेवा, ते खाली घेऊ नका. पाचटामुळं सशक्त जे फुटवे आहेत हे चांगल्यापैकी वर येतात. पांढऱ्या मुळ्यांची संख्या चांगली वाढली जाते आणि बेडवर जेवढे फुटवे चांगले उगून आलेले आहेत त्यांचा रूट झोन चांगला डेव्हलप होतो. त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं वाढलं जातं आणि जमिनीमध्ये आपण हे पाचट ठेवल्यामुळं जमिनीतून जे तण येतं आहे हे तणही उगून येत नाही, तणाचाही बंदोबस्त चांगला होऊन जातो. आता यानंतर आपण हे पाचट असंच ठेवल्यानंतर एक 8 ते 10 तास तुम्ही ते पाणी द्या आणि पाणी दिल्यानंतर पुन्हा जसा जसा वापसा येईल तसं तसं हे ऊस हा उगून येईल आणि उगून आल्यानंतर म्हणजे पाणी दिल्यानंतर साधारणतः 10 ते 12 दिवसांनी तुम्ही खोडकीच्या साह्याने दोन्ही साईडने म्हणजे ह्या बेटाडाच्या साह्याने एक 15 सेंटीमीटरच्या अंतरापासून ह्या साईडने आणि ह्या बेडच्या ह्या पोटाच्या साईडने आपल्याला एक 15 सेंटीमीटर अंतर ह्या बेटाडापासून आपल्याला ऊस फोडून घ्यायचा आहे. ऊस फोडून घेतल्यानंतर कमीत कमी 8, 10, 12 दिवस हा ऊस तसाच आपला हे बेड तसाच वाळून द्यायचा आहे किंवा पाणी द्यायचं नाही. म्हणजे ह्या बेटाडामध्ये म्हणजे ह्या बेडमध्ये दोन्ही साईडने ऊस फोडून घेतल्यानंतर हवा खेळती ठेवायची. जेवढी हवा चांगली खेळती राहील तेवढी पांढरी मुळी ही डेव्हलप होऊन जाईल. शेतकरी मित्रांनो, बेडमधली ज्या जुन्या मुळ्या आहेत ह्या जुन्या मुळ्या आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायच्या असतात आणि दोन्ही साईडनी जवळून आपल्याला खुडकी मारायची असते जेणेकरून हवा पाणी हे मुळ्यांच्या कक्षेमध्ये लवकर जाईल आणि मुळ्यांच्या कक्षेमध्ये हवा चांगली खेळती राहील. मुळ्यांच्या कक्षेमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन जर व्यवस्थित जर खेळती राहिलं तर पांढऱ्या मुळ्यांची संख्या चांगली वाढली जाते आणि त्याच्यामुळं निघणारे जे फुटवे आहेत हे जोमाने वर येतात आणि त्याची वाढ चांगली होऊन जाते. शेतकरी मित्रांनो, 7, 8, 10 दिवस तसंच ते ठेवा. चांगली हवा खेळती राहिल्यामुळं जुन्या मुळ्या तुटून जातात आणि नवीन मुळी चांगली तयार होते आणि त्या मुळीची वाढ चांगली होते. आणि त्यानंतर तुम्ही प्रति एकरी जो आपला संतुलित खताचा डोस आहे तो दोन्ही साईडने टाकून द्या. टाकून घेतल्यानंतर हे जे पाचट आहेत ह्या पाचटामध्ये म्हणजे आपण पहिलं स्प्रिंकलर पाणी दिल्यानंतर हे 12-14 दिवसांनी ती मशागत करणार आहेत. तर त्यानंतर 12-14 दिवसांनी ऊस फोडून घ्या. ही माती ह्या पाचटावर पडली जाते आणि पाचटावर पडल्यानंतर पुन्हा तुम्ही ह्या 5 फुटाच्या किंवा 6 फुटाच्या सरीमधल्या ऊसामध्ये तुम्ही रोटर करून घ्या. हे खत आपलं हे पाचट माती मिक्स करून घ्या. कारण जमिनीमधले जे ऊसाचं जे पाचट आहे हे पाणी आणि मातीने सगळ्यात जास्त लवकर कुजलं जातं. मग आपल्याला सुरुवातीला ऊस कट करून गेल्यानंतरनं
40-42 दिवसामध्ये याच्यामध्ये सरीमध्ये रोटर करून घ्यायचं आहे आणि पाचाटाचा भुगा करायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला मोकळं पाणी किंवा सरीच्या साह्याने पाणी द्यायचं आहे. पुन्हा 40 ते 45 दिवसांनी आपल्याला हे मधलं पुन्हा एकदा रोटर मारून, वापसा आल्यानंतर रोटर मारून पुन्हा माती मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं माती मिक्स केल्यानंतर ऊसाचं वय कट केल्यापासून 70-80 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला हे जे माती मिक्स झालेलं पाचट पुन्हा आपल्याला बांधणी त्याची करून घ्यायची. शेवटची बांधणी आपल्याला ही म्हणजे थोडक्यात माती लावणे ही शेवटची बांधणी असते. 70 ते 80 दिवसांनी हे पाचट माती मिक्स केलेलं पाचट हे आपल्याला बांधणीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं फक्त आपल्याला पाणी द्यायचं आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की फक्त तुम्ही पाचट ठेवत असताना त्या पाचटाचं व्यवस्थापन तुम्हाला 45-50 दिवस चांगलं करता आलं पाहिजेत. अनेक शेतकरी ऊस फोडत नाहीत, तर ऊस तुम्हाला पाचट ठेवल्यानंतर हा फोडताच आला पाहिजे. फोडून घेणे म्हणजे दोन्ही साईडनी आपल्याला बोथ फोडून घेता आले पाहिजे. त्याचा फायदा मी तुम्हाला सांगितलं की पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली होते, त्या बेडमध्ये हवा चांगली खेळती राहते आणि त्याच प्रमाणामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमताही चांगली वाढली जाते. तर मला एवढ्या याच्यातून सांगायचं की ऊस तुम्ही कट केल्यानंतरनं त्याचं व्यवस्थापन करताना बेडवरलं पाचट तुम्ही काढू नका. बेडवरचं पाचट काढल्यानंतरनं मोठ्या प्रमाणामध्ये फुटवे होतात. कारण डुकराच्या पिलावळासारखे म्हणजे 8-10 डुकराचे पिलावळं असतात. सगळ्यांचं संगोपन होत नसे, पण 3 ते 4 बछडे जर वाघाचे असेल तर त्याचं संगोपन चांगले होत असते. त्याचप्रमाणे फुटवा हा कमी असू द्या, कमी फुटव्याचं पोषण चांगलं होतं आणि आपल्याला यील्ड चांगलं येते. एवढंच मला याच्यातून मॅसेज द्यायचा आहे. धन्यवाद.